नमस्कार. आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हल्ली मांजरापेक्षा चांगल्या कामाला माणसं जास्त आडवी येताना दिसतात. मित्रांनो, आपल्या आई वृद्धाश्रमाचा 10वा वर्धापन दिनानिमित्त आम्ही राज्यस्तरीय पुरस्काराचे कार्यक्रम आयोजन केलं होतं. परंतु काही लोकांनी मोठं बोलून चांगली मोठी खोटी आश्वासन देऊन आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, यावेळी अनेक लोक आमच्या मदतीसाठी उभा राहिलेत. यातलं एक नाव म्हणजे प्राध्यापक गंगाराम सातपुते सर, डॉक्टर दगडू माने साहेब, इंजिनियर विजयराज कोळी आणि दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी येऊन ती बाजू सक्षमपणे पार पडली. आम्हाला वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिला आणि कार्यक्रम कसा जास्तीत जास्त सक्सेस करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि आमचा कार्यक्रम आई वृद्धाश्रमाचा 10वा वर्धापन दिनाचा पुरस्काराचा कार्यक्रम, राज्यस्तरीय पुरस्काराचा कार्यक्रम सक्सेस झाला. आणि अशा लोकांनी ज्या लोकांनी आम्हाला आमच्याबरोबर दगाफटका केला त्याच्याची ही फार मोठी चपराक आहे. एवढी मी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगलं म्हणजे तुम्हाला विरोधक तयार करायला, भांडण करायला लागत नाही, मारामारी करायला लागत नाही. जर तुम्ही चांगलं काम करत गेला तर 100% तुमचा विरोधक तयार होणार. ह्या कार्यक्रमात सुद्धा अनेकांनी आमचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्या कार्यक्रमात खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी जबाबदारी घेतली आणि ऐन टायमाला ती जबाबदारी नाकारली. त्यावेळी देवासारखी धावून आलेले आमचे मित्र दगडू माने साहेब सांगितलं की तिने सगळी संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी सन्मानपत्राची जबाबदारी घेतली, ट्रॉफीची जबाबदारी घेतली. तसेच माझे मित्र अनेक आहेत, श्रीकांत शिंगाई यांनी सुद्धा म्हटले, दादा तुम्ही काही भिवू नका, जर काय जर झालं तरी मी माझ्या घरातलं काय वाटेल ते विकतो, तर हे वृद्धाश्रमीकरता आपला कार्यक्रम एकदम 100% चांगला होणार. आणि तिने ह्या सगळ्या लोकांनी मला मी खचून गेलो की कार्यक्रम तर डिक्लेअर केलाय आणि ज्या लोकांनी आम्हाला जे सांगितलं, आश्वासन दिलं आणि त्या ऐन टायमाला तिने ती पाठ फिरवली. त्यामुळे पूर्ण धक्का मोठा बसला. त्यावेळी अनेक लोक ते आपल्या ह्याला धावून आले. त्यानंतर माझे मित्र आपले प्राध्यापक गंगाराम सातपुते सर 1.5 महिना ते ह्या कार्यक्रम नियोजनासाठी ते 1.5 महिन्यात त्यांनी त्यांच्या मिसेसचं सांगितलं की 1.5 महिना मला फोन करायचा नाही, मला विचारायचं नाही, घरात हे संपलं काय, मला काही सांगायचं नाही. मी जोपर्यंत आई वृद्धाश्रम कार्यक्रम होत नाही तोपर्यंत मी घरात मला काही विचारायचं. एकदा आई वृद्धाश्रम कार्यक्रम पूर्ण झाला की त्यावेळेस मी घरात लक्ष दिलं. आणि त्या ताईने पण तेवढंही केलं. ताईने सुद्धा 1.5 महिना त्यांना कुठलाही त्रास दिला नाही, काय नाही. ती मुकाड्याने तिने संसार चालवला ते सगळा.